नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टेस्टी कुरकुरी आणि चटपटीत रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर मी ते रात्रीच चणे भिजत घातले होते, ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। कसे टम्म असे फुगलेले आहेत ते आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या लावून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये पाणी टाकलेले आहेत चणे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला कुकरला 2 किंवा 3 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान असे मऊ शिजतील। तर चणे छान शिजलेले आहेत आणि मी आता थंड होण्यासाठी साईडला काढून घेतलेले आहेत। पाहू शकताय मस्त असे शिजलेले आहेत। त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, चण्यामध्ये इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, ते कॉर्नफ्लॉवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि काही इथे मसाले घेतलेले आहेत मी, लाल तिखट, धना पावडर, जिरे, काश्मीरी रेड चिली पावडर, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घेतलेलं आहे। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही इथे ना कलरसाठी ना रेड कलरसुद्धा यूज करू शकता, जर तुम्हाला रेड कलर पाहिजे असेल तर। आता वरून चटपटीत लागण्यासाठी मी इथे लिंबू टाकते आहे आणि आता लिंबू टाकून आपल्याला हे पूर्ण चण्यामध्ये मिक्स करायचं आहे। पूर्ण मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मस्त मिक्स झालेले आहे, कलरसुद्धा मस्त आलेला आहे। आता इथे तापायला तेल ठेवलं होतं, मस्त असं गरम झालेलं आहे। गरम गरम तेलामध्ये आता आपल्याला हे चणे टाकून घ्यायचे आहेत। थोडंसं सावधान राहा, कारण कधी कधी चणे तेलामध्ये फुटू शकतात आणि तेल अंगावर उडू शकतं, म्हणून आपल्याला थोडंसं दुरून राहायचं आहे। आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत, छान असं कलर येईपर्यंत आपल्याला ह्या चण्याला तळून घ्यायचं आहे। तर थोड्या वेळाने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या साईडने छान असे चणे जे आहेत ते तळतील। तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करते आणि थोड्याच वेळात आतून इतके सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे हे चणे आपले रेडी होतील। तर थोड्या वेळाने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे छान असे आपले चणे जे आहेत ते तळतील। चणे जे आहेत आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत। चण्यामधून ना भरपूर सारे प्रोटीन, विटॅमिन मिळतात। तर चणे ना दररोज आपण एक मूठ तरी खाल्ली पाहिजेत, पण होत नाही, आपण खात नाहीत। अशा प्रकारे तरी खाल्लं पाहिजेत, म्हणजे जिभेला सुद्धा टेस्टी लागले आणि आतून सुद्धा मस्त आपल्याला प्रोटीन वगैरे मिळेल, म्हणून मी अशा प्रकारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आणि लसूणी चणे आहेत, इतके टेस्टला ना जबरदस्त लागतात। आतून मस्त असे मऊ मऊ राहतात आणि बाहेरून एकदम कुरकुरीत राहतात। तर मस्त असे इथे चणे पाहू शकताय तुम्ही, किती छान असा कलर आलेला आहे। जर तुम्ही रेड कलर टाकल्यानंतर ना अजून छान असा रेड कलर येतो आणि खूप मस्त दिसत आहेत ते। मस्त असे चणे आता तळलेले आहेत, मी बाहेर काढून घेणार आहे आणि राहिलेले सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत। भरपूर सारे झालेले आहेत हे ना चणे। तुम्हाला कुठं जर बाहेर जायचं असेल, प्रवास करायचा असेल, तेव्हा सोबत सुद्धा तुम्ही हे चणे घेऊन जाऊ शकता। गाडीमध्ये सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता, एकदम टेस्टला जबरदस्त लागतात। बाहेर तर आपण विकत घेतोच गाड्यावर वगैरे, पण सोबत सुद्धा तुम्ही हे नेऊ शकता। तर अशाच प्रकारे सगळे मी चणे काढून घेतलेले आहेत। आता लसूणी चणे म्हटल्यानंतर लसूण तर पाहिजेच, तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या जे आहेत ना ते सोलून घेतल्या होत्या। तुम्ही नाही सोललं, थोडं ठेचून घेतल्या तरीही काहीच हरकत नाही। ते लसूण आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर लसूणसुद्धा टाकलेलं आहे आणि मस्त कलर येईपर्यंत, असं गुलाबी वगैरे तोपर्यंत आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे। तर लसूण पण मस्त तळलेला आहे, आता बाहेर काढून घेते आणि मस्त चण्यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला हा लसूण। चण्यासोबत लसणाची टेस्ट जबरदस्त लागते। तर लसूणसुद्धा सगळा काढून घेतलेला आहे आणि चण्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। तुम्ही असेच सर्व करू शकता, वरून कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, एकदम मस्त लागतात। नक्की ट्राय करा, तुम्ही बनवून 7 ते 8 दिवसाला स्टोअरसुद्धा करू शकता। नक्की ट्राय करा आणि खाल्ल्यानंतर ना व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।